मराठी, ते धडक ते धडक. कसलेल्या वस्तादाचं पैलवान हाय, कितपट केल्या बिना गप बसत नाय. आमचा दादा नाही रुबाबदार, रुबाबदार. अरे आमचा दादा नाही रुबाबदार, रुबाबदार. खानापूर आटपाडी मतदारसंघातील धडाकेबाज युवा नेते, जिल्हा बँकेचे संचालक आणि राजकारणातील किंग मेकर माननीय अमोलदादा बाबर यांची विटा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक जगन्नाथ तात्या कला क्रीडा मंडळ, कदमवाडा, विटा आणि श्रीवर्धन आयुर्वेदिक. कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला. रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो, अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचरसाठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल. सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू. ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट 30% मोठा डिस्काउंट. लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी, विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विटा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अमोल बाबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांना टक्कर देणाऱ्या उज्ज्वला पाटील यांना मोठा सन्मान देण्यात आलाय. उज्ज्वला पाटील यांच्यासह अन्य तिघांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रणव हारुगडे आणि अविनाश शितोळे यांना देखील स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडण्यात आलंय. या निवडीनंतर विट्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय. विटा पालिकेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून 22 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने आज पुन्हा एकदा विट्यात जोरदार जल्लोष केला आहे. त्यानुसार अमोल बाबर यांची विटा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी नगराध्यक्षा प्रतिभा वैभव पाटील यांना जोरदार टक्कर देणाऱ्या उज्ज्वला पाटील तसेच प्रणव हारुगडे आणि अविनाश शितोळे यांची देखील एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विट्यात जोरदार जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. बघूया यावेळी सोनिया बाबर नेमक्या काय म्हणाल्या. भाऊ आणि आयसेफला स्मरण करून आज शिंदे साहेबांची शिवसेना, ज्या कर्तव्यदक्ष आमदार सुहासभैया बाबर, त्याचबरोबर युवा नेतृत्व अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली विटा नगरपालिका 2025चे जे यश मिळालं आहे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ काजल संजय मेत्रे काकी, त्याचबरोबर सर्वच उमेदवार यांचं मी पुन्हा एकदा कुटुंबाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करते. आणि आज बॉबी भैया असतील, उज्ज्वला काकी असतील, भावड्या म्हणजेच प्रणवदादा हरगुडे असतील, मी त्यांचं देखील मनापासून खूप खूप अभिनंदन करते. सर्वांचा आभार मानते आणि प्रामाणिकपणा आणि कष्टाचं फळ काय असतं ते आज सगळ्यांना दिसलंय. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आभारी आहे. सुहास भैया, माननीय आमदार सुहास भैया व अमोलदादा बाबर यांच्यामुळं मला आज ही संधी मिळालेली आहे आणि मी सर्वसामान्य जनतेची सेवा करायला कधीच कुठंच कमी पडणार नाही. आणि मी त्या आमदार सुहास भैयांनी आणि अमोलदादांनी जी संधी दिली आहे त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. प्रथमतः मी आमचे लोकप्रिय आमदार कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांना अभिवादन करतो. सुहास भैया बाबर व अमोलदादा बाबर यांचे मी आभार मानतो मला ही संधी दिल्याबद्दल. आणि सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष मॅडम काजलताई मेत्रे यांनी मला ही संधी दिली. त्या संधीचं सोनं मी नक्कीच करेन याची ग्वाही देतो. आणि मला काही लोकांचं अभिनंदन करायचं यामध्ये प्रथमतः मी अमोलदादांचं अभिनंदन करतो की त्यांना विटा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. तसेच सर्व माझा जो मित्रपरिवार आहे ज्यांनी माझ्यासाठी म्हणजे इलेक्शन होण्याच्या आधी जे आम्ही
अहोरात्र झटले, त्यांची इच्छा होती की मी नगरसेवक व्हावं. त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो व मी मनापासून व प्रामाणिकपणे या नगरसेवक पदाचं जनतेच्या सेवेसाठी काम करेन. हे बोलतो मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिओ मराठी, ते धडक ते धडक.